रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. हे बघा मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, आपला वनस्पतीची ओळख हा एक जो युट्यूब चॅनल आहे, ह्या वनस्पतीच्या ओळख युट्यूब चॅनलवरनं जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, आपल्याला आजाराविषयीचे फॉर्म्युले, औषधं, तसेच काही तांत्रिक उपाय, तांत्रिक टोटके आणि असे सगळेच मिक्स कॉन्टेंटची माहिती आपल्या वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवरनं तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर बघा, आज तुम्हाला मी इतका जबरदस्त असा एक उपाय सांगणार आहे. बघा, तो उपाय पाहण्याच्या अगोदर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. एखाद्या गरीबाला मदत होईल. कारण मी तुम्हाला आज असा काही एक जो उपाय सांगणार आहे का हा उपाय केल्यानंतर तुम्हाला कोणताही रोग राहणार नाही, कोणताही आजार राहणार नाही. बिना पैशाचा आणि बिना औषधाचा, बिना पैशाचा आणि बिना औषधाचा जबरदस्त असा उपाय सांगत आहे. 1 रुपया खर्च करायची गरज नाही. माझ्या गरीबातील गरीब माणूस सुद्धा नीट होऊन जाईल आणि सर्व रोग बरे होतील. तर रोगी माणसाने कसं घ्यायचं, निरोगी माणसाने कसं घ्यायचं, निरोगी राहणे, हे जर उपाय केला तर, निरोगी माणसाने जर उपाय केला तर तो कधीच आजारी होणार नाही आणि रोगी माणसाने केला तर त्याचा रोग पूर्णपणे बरा होऊन जाईल. असा जबरदस्त मी फॉर्म्युला आपल्याला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे सांगत आहे. तरी बघा, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्हाला तुमचं आरोग्य निरोगी ठेवायचं असेल, तुम्हाला निरोगी जगायचं असेल, मरेपर्यंत सुंदर आणि निरोगी जीवन जगायचं असेल, त्यांनी हा व्हिडिओ अवश्य पहा. तुमचं जीवन सुफल आणि निरोगी होईल. तर बघा, अगोदर मी सांगतो की 1 रुपया खर्च करायची गरज नाही आणि कुठल्या औषधाची गरज नाही. तुम्ही तसेच तुमचे आजार बरे करू शकता. हा एक चमत्कारी टोटका आहे, चमत्कारी उपाय आहे. तर हा एक चमत्कारी टोटका, चमत्कारी उपाय पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. अगोदर मी तुम्हाला सांगतो की ते आजार कोणकोणते आहेत. तर बघा, इथे मी तुम्हाला दाखवतो कोणकोणते आजार ह्या उपायाने बरे होणार आहेत. मित्रांनो, मधुमेहासारखा आजार, डायबिटीस सारखा आजार, डोकेदुखी, ब्लड प्रेशर, रक्तदाब, अॅनेमिया, रक्तपलता, सांधेदुखी, अर्धांगवायू, पॅरालिसिस, लठ्ठपणा, हृदयाची धडधड व बेशुद्धी, कफ, खोकला, दमा, टीबी, क्षयरोग, मेनोजियाजिस्ट, यकृत, लिव्हर विकार, लघवी संबंधीचे सर्व रोग, ऍसिडिटी, आम्लपित्त, गॅस्ट्राइट, आम्लपित्तजन्य शूल, मुरड, मलारोध, मूळव्याध, डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तक्रारी, स्त्रियांच्या अनियमित मासिक पाळी, प्रदर, ल्युकोरिया, गर्भाशयाचा कॅन्सर, नाक, कान व घशा संबंधीचे सर्व रोग बरा करणारा, घशा संबंधीचे सर्व, हे तुम्हाला सांगितले, सर्व रोग बरा करणारा मी एक जबरदस्त उपाय, जबरदस्त फॉर्म्युला आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी. आणि हा व्हिडिओ त्या गरीबापर्यंत शेअर करा, तुम्हाला तेवढंच पुण्य लाभेल. तर बघा, काय करायचं आहे, तुम्हाला एक पाणी प्रयोग मी सांगत आहे. फक्त पाणी प्रयोग केल्याने तुम्हाला लागणार आहे, तुम्हाला पैसा लागणार नाही. 1 रुपया खर्च करायची गरज नाही, तुम्हाला पैसा लागणार नाही ना, तुम्हाला औषध लागणार नाही. तर बघा, बिना औषधाचा ना बिना पैशाचा हे तुम्हाला दिलेले सर्व रोग पूर्णपणे बरे कराल तुम्ही. हार्ट अटॅक असेल, हृदयविकार असेल, विशेष करून पॅरालिसिस असेल, कॅन्सर असेल, असे अनेक हजारो जेवढे या विश्वामध्ये रोग आहेत ते रोग केवळ पाण्याच्या प्रयोगाने पूर्णपणे बंद होतात. पाणी सांगणार आहे, पिण्याचं पाणी सर्वांकडे उपलब्ध आहे. कारण पाणी म्हणजे जीवन आहे. पाण्याशिवाय कुणीही जगू शकत नाही, आपल्यालाही सर्वांना ज्ञात आहे. तर त्या पाण्याचा मी एक पद्धतीचा प्रयोग सांगणार आहे. ह्या पाण्याच्या पद्धतीचा प्रयोग आपण जर मी सांगितल्याप्रमाणे केला तर मी 1000% सांगतो, तुम्हाला 1000% गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही पूर्णपणे रिपेअर होणार आणि चांगले होणार. पण सांगतोय हा उपयोग व्यवस्थित बघा, व्यवस्थित ऐका आणि करा. व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे तुम्हाला. तर बघा, रोज सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला मी 2 उपाय सांगणार आहे. हे दोन्ही उपाय तुम्हाला संपूर्ण बघावं लागणार आहेत. बघा, आणि संपूर्ण उपाय बघून आणि हा उपाय करायचा आहे. कारण तुमचे सर्व आजार बिना पैशाचे आणि बिना औषधाचे बरे करणारा असा उपाय तुम्ही आजपर्यंत युट्यूबवर बघितलेला नसेल आणि बघणार बी नाही, असा मी उपाय तुम्हाला या चॅनलच्या माध्यमाद्वारे सांगत आहे. तर बघा महाराज,
सकाळी उठल्याबरोबर, सकाळी उठायचं, माणसाने सकाळी लवकर उठावे, ब्रह्ममुहूर्तावर उठावे, कमीत कमी 5 वाजता उठलं पाहिजे सकाळी. सकाळी कमीत कमी 5 वाजता 6 वाजता उठलं पाहिजे. आणि 5 वाजता उठल्याच्या नंतर सकाळी उठल्याबरोबर आपल्याला नियमितपणे 1.25 लिटर पाणी प्यायचं आहे. बघा काय करायचंय, नियमित 1.25 लिटर पाणी प्यायचं आहे. आता म्हणाल महाराज आम्ही 1.25 लिटर पाणी पिऊ शकत नाही. काही लोक अशक्त आहेत, आजारी आहेत, त्यांना पाणी पिणं शक्य नाही. त्यांनी काय करायचंय, रोज सकाळी उठल्याबरोबर जितकं आपल्याला पाणी पिवल तितकं प्यायचे. मग अर्धा ग्लास पिऊ शकता, 1 ग्लास पिऊ शकता, 1.5 ग्लास, 2 ग्लास असं वाढवीत जायचं आहे. त्यांनी काय करायचंय, जितकं जितकं पेल रोज थोडं 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 वाढवीत जायचंय आणि 1.25 लिटर पाणी प्यायचं आहे. तर असं रोज सकाळी उठल्याबरोबर तुम्ही उठल्याबरोबर काय नाही, झोपातून उठलं की लगेच पाणी प्यायचं. शक्यतो पाणी तुम्ही उकळून घेतलेलं असलं, रात्री उकळून ठेवलेलं असलं तर एकदम उत्तम राहील. पण उकळेल पाणी आपल्याला प्यावलं नाही तर आपण शुद्ध फिल्टर मधलं पाणी पिऊ शकता किंवा पाणी उकळून घेतलेलं असलं तर उत्तम आहे. तर काय करायचंय, सकाळी उठल्याबरोबर मोजून 1.25 लिटर पाणी प्यायचे. जे आजारी असतील ते निरोगी होतील. निरोगी माणसाने जर घेतलं तर त्याला कधी आजारच येणार नाही आणि कधी रोगच होणार नाही. असा हा उपाय आहे. तर सकाळी उठल्याबरोबर काय करायचं, दात घासायचे नाही, तोंड धुवायचं नाही, काय नाही. सकाळचे उठायचं, अंथरुणावर उठून बसायचं, 1.25 लिटर पाणी प्यायचं. पाणी पिल्याच्या नंतर तुम्ही ब्रश करायचा आहे. ब्रश करून दात बीत वगैरे एकदम स्वच्छ घासून धुवून काढायची आहे ती. किंवा तिथून पुढचे मार्ग तुम्ही करत असता तर तिथून पुढे तुम्हाला हे करायचं आहे. हा एक पाणी प्रयोग आहे आणि पाणी कुणालाही मिळतं. म्हणून रोज सकाळी उठल्याबरोबर 1.25 लिटर पाणी आपल्याला प्यायचं आहे. बघा, आणि पेवत नसेल तर हळूहळू हळू वाढवत जाऊन 1.25 लिटर पाणी प्यायचं आहे. हा पाणी प्रयोग करायचा आहे. हा पाणी प्रयोग केल्यानंतर आपल्याला कोणताही असणारा रोग पूर्णपणे बरा होऊन जाईल. आणि ज्यांना नाही, जे निरोगी असतात त्यांनी जरी घेतलं तरी त्यांना कुठलाही आजार होणार नाही. कुठलंही व्यसन करायचं नाही. व्यसन पूर्णपणे बंद करायचं आहे. दारू, बिडी, सिगारेट, तंबाखू, मावा, गुटखा जे काही खात असाल ते तुम्हाला अगोदर बंद करावं लागेल. व्यसन बंद करायचं आहे आणि पाणी प्रयोग करायचा आहे. व्यसन बंद करून पाणी प्रयोग केला तर नीट व्हाल. नाहीतर पाणी प्रयोग केला आणि व्यसन चालू ठेवलं तर तुमचा आजार बरा होणार नाही. म्हणून तुम्हाला अगोदर व्यसन मुक्त व्हावा लागेल. व्यसन मुक्त होऊन तुम्ही 1.25 लिटर पाणी रोज जर पिताय तर तुम्हाला कोणताही आणि कुठलाही आजार होणार नाही. मग नंतर तुम्ही दात बीत घासून आणि मग आंघोळ करायची आहे. तर आंघोळ करायची एक प्रक्रिया आहे. काही लोक काय करतात, आंघोळ चुकीच्या पद्धतीने करतात म्हणून अनेक रोग तुम्हाला सतावतात, अनेक आजार, अनेक रोग येत असतात. तर बघा, आंघोळ करताना सुद्धा एक प्रयोग करायचा आहे तुम्हाला. सकाळी उठल्याबरोबर, अंथरुणावर उठल्याबरोबर काही कर्म न करता तुम्हाला अगोदर 1.25 लिटर पाणी प्यायचं आहे. बघा, बाथरूमला जायचं नाही, लघवीला जायचं नाही, त्याच्या अगोदर 1.25 लिटर पाणी प्यायचं आहे. 1.25 लिटर पाणी पिऊन मग तुम्हाला बाहेरचे कार्यक्रम करायचे आहेत. आणि आंघोळ करताना एक नियम पाळायचा आहे. कुणी अगोदर डोक्यावर पाणी ओतून घेतंय, कुणी अगोदर पायावर पाणी टाकतंय, कुणी अगोदर पाठीवर पाणी टाकतंय. ही जी आंघोळ करता तुम्ही, ही आंघोळ चुकीची आहे. तर अशी आंघोळ तुम्हाला करायची नाही. मी सांगतो त्याप्रमाणे आंघोळ करा. पाणी पिऊन आणि मी सांगतो त्याप्रमाणे जर आंघोळ केली तर तुम्हाला कोणताच आजार होणार नाही. बघा, 1 रुपया खर्च करायचा नाही, पण हा उपाय तुम्हाला करावा लागेल. केल्याने होत आहे, यादी केल्याचं पाहिजे. प्रयत्न वाळूचे कनरगडिता तेले गळे, हे उपाय तुम्हाला स्वतःला करावा लागतील. बघा, तर काय करायचं आहे, आंघोळ करत असताना डोक्यावर पाणी टाकायचं नाही, हातावर नाही, पायावर नाही किंवा पाठीवर टाकायचं नाहीये. बघा, या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत आणि 72,000 नाड्यांचं एक केंद्रस्थान आहे. ते केंद्रस्थान म्हणजे नाभी. काय, आपल्या शरीरामध्ये ही जी नाभी आहे, तर नाभी हे मेन स्थान आहे, ज्याला काही लोक बेंबी पण म्हणतात. आणि नाभी, तर नाभीचं हे स्थान आधी स्वच्छ करून घ्यायचं आहे. याच्यातून तुम्हाला धन प्राप्ती करून देणारा सुद्धा मी एक तोडगा सांगणार आहे. हा उपाय केल्यानं तुम्हाला धन प्राप्ती निश्चित होईल. तर बघा, काय करायचं आहे, आंघोळ करताना पहिल्यांदा 1 तांब्या भरून घ्यायचा आहे. पोटावरती, नाभीवरती ओतायचं आहे. बेंबीवरती, नाभीवरती पाणी ओतून नाभीचं स्थान स्वच्छ करून टाकायचं आहे. अनेक लोक आंघोळ करतात पण नाभीचं स्थान स्वच्छ करत नाहीत आणि बॅक्टेरिया होऊन अनेक आजार, अनेक रोग त्यांच्यामध्ये पसरतात. कारण जे केंद्रस्थान आहे, इथं जर पाणी टाकलं तर पूर्ण शरीराला ऊर्जा जाते. डोक्यापर्यंत तर पायापर्यंत तर केसापर्यंत सगळ्यांना ऊर्जा जाण्याचं स्थान म्हणजे नाभिस्थान. तुम्ही जे बोलता, आता आपण जे बोलतो याला ठिकाणे, आता माझ्या घशातून जो आवाज निघतो, माझ्या मुखावाटे जो आवाज निघतो, हा आवाज कुठून निघतो? शरीरातून. शरीरातून हा आवाज निघतो, आवाज येतो, पण हा आवाज कुठून आहे? आवाजाला सुद्धा ठिकाण आहे. तर ह्या आवाजाचं ठिकाण सुद्धा नाभिस्थान आहे.
नाभीच्या स्थानामधून हा आवाज निघतून घशावाट आपल्या मुखावाटे बाहेर पडतो. म्हणून नाभी हे मेन स्थान आहे. आंघोळ करत असताना एक चांगला तांब्या भरून आपल्या नाभीवर वतायचा आहे. नाभी स्वच्छ धुवून काढायची आहे आणि नाभी बेंबी स्वच्छ धुवून काढायची आणि मग आंघोळ करायची. स्वच्छ अशा प्रकारे आंघोळ करायची. आंघोळ केल्याच्या नंतर तुम्ही तुमचे नित्यकर्म करू शकता. तर बघा, इतका जबरदस्त उपाय आहे. हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय केल्यानं आपले सर्व रोग पूर्णपणे 100% गॅरंटी देऊन सांगतो पूर्णपणे बरे होऊन जातील. ज्याला आजार आहे ते बरे होतील. निरोगी माणसाने घेतला तर तो कधीही मरेपर्यंत आजारी पडणार नाही. तर असा हा साधा सोपा सरळ गोर गरिबांनी करावा, बिना पैशाचा बिना औषधाचा हा उपाय मी सांगितलेला आहे. हा उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी राहा, निरोगी राहा, खुश राहा. तर चला मायबापा हो, जनहित जनकल्याणासाठी मी हा सांगितलेला उपाय अनेक लोकांपर्यंत शेअर करा. अनेक लोकांना सुखी आणि आनंदी करा. चला, असेच माहितीचे व्हिडिओ मी घेऊन येत राहील. तर बघा, भेटू उद्या नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.